बाई महादेवाला किती पाणी घालतील, बेल वाहतील, पांडुरंगाला किती पाणी घालून मंजुळा वाहती आणि कुंकू किती मोठं लावती हे सांगूच नको तू मंजुळे. मला एक सांग, पप्याच्या बापाला तू किती मानती? महादेवाला पाणी घातलं, तू या पाणी घातल्याने त्याला सर्दी झाली हे सांगूच नको. महादेवाला मी 1 लाख खोळी बेल व्हायला, पांडुरंगाला 1.5 लाख मंजुळा व्हायल्या हे सांगूच नको. तू मालकाला किती मानती हे सांग. जी स्त्री देवापेक्षा नवऱ्याला जास्त मानती का, तिच्या दारात नसतोय, तिच्या दारात नसतोय, तिच्या दारात. तिची देवा काका महाराजात जास्त गुणाला आले, पोरायची माय आली काय कीर्तन. तिसरं प्रमाणे आहे का नाही. मी गजानन मंदिरात कीर्तन केलं, जर अर्धा घंटा शिल्लक केलं, मला अध्यक्ष म्हणले महाराज तुमच्या घरचे आलेत काय काय. नाही रे, रोजच कीर्तन जास्त करतो मी. ते इकडे आणला टोला इथला येऊ शकतात, त्यांचं गाव इथं जवळ आहे. गोड पुरावा काय म्हणले तुका म्हणे, पतिव्रता तिची देवावरी. ऐका पुढे. एक बाई मालकाच्या 3 टाइम पाया पडत होती. 3 टाइम. पंढरपुरातला मालक तिच्या भेटी करता गेला, एकदाही पाया पडली नाही, एकदा बी पडली नाही, एकदा सुद्धा पडली नाही, एकदा पाया पडली नाही. पंढरपुरातली मालकीन पंढरपुरातल्या मालकाला म्हणली, मालक काय बाई तुम्ही तिच्या 9 बाऱ्या पाया पडत, ती एकदाही पडली. भगवान म्हणले शांत बस, आपल्यावर तिचे उपकार आहेत कोणते, तिने आपल्याला पाया पडू दिले हेच मोठेपण आहे. आईसाहेब म्हणले आगाऊच काम बाई, मला पडू द्या 5-7 बारे आईसाहेब पाया पडल्या. म्हणून नाचे किंवा संती केला ऋणी याच्यावर सांगतो. काय सेवेचं कर्ज आहे. एके दिवशी मालकाला झोप लागली. काय होतं माहितीये का, आपल्याकडे परमार्थाचा नुसता देखावा आहे. इथली इथं टोला हानीत नाही. इथं आल्यावर एक पाहिलं मी, ज्या प्रतिमेचा इतका आदर केला जातो पालखीत बसल्यावर, त्याच प्रतिमेचा किती अनादर आहे हे मग 0 मिनिटात पाहिलं मी. हे आपल्या लोकांचा चोंबाळेपणा आहे, चोपडेपणा आहे. आणि विटेवरच्या मालकाला चोपडेपणा आवडत नाही, चोंबाळेपणा बिलकुल आवडत नाही. अहो तिळ मात्र जरी होया अभिमान, मेरू तो समान भार देवा. अहो कान्हो गोवारीच्या हातानं दगड दूध पेत होता, दगड. या कान्हो गोवारीला ते तिळा इतकं मोजित नव्हतं. हे बाकीच्या तुमच्या माझ्यासारख्या चोंबाळ्याला मोजित का, आपल्याकडे नुसता देखावा आहे. लोकायला ऐकू जायला असा हरिपाठ काय म्हणायचा, माणसं दिसल्यावर रामकृष्ण हरी काय म्हणतो, आणि जनावर निष्ठून गेल्यावर कान्ही सोडून खिशात घाली तू. अरे सुमळ्या, तुला त्याच कान्हीने येऊन फाशी देईन. नाटक करतो सगळे नाटक. भावना वेगळिया तरी भावना वेगळिया. संतांनी एकानंही दांभिकांनी सोंग केलेलं नाही. सोंगे छंदे काही नाही, येथे नाही खोटा चालत परिहार.
येथे नाही खोटा चालत परिहार. इथं सोमवारीपणा चालत नाही. आपल्याकडे डेकोरेशनला लय किंमत, देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. मसड मोठी किती आहे, दूध किती देते सांग. चारा तर टेम्पो भर कडबा खाली, आणि दूध काढायला गेल्यावर काढणाऱ्याचं थुत्तर फोडायली. काय करायची ती मसड? बाजाराच्या आतल्या दिवशी का टेम्पो भर वैरण खाली, दूध दे नमती. एकर भर झाड झाकलंय आंब्याच्या सावलीनं, आणि पन्ह करायला कैरी नाही. रस्त लांब सोडून द्या. पन्ह माहितीये का? पन्ह सर्वसामान्य माणसाला आमरस नाही भेटला ना तर कैरी घेऊन इस्त्यात भाजीत होते, आणि अर्धावट भाजल्याच्या नंतर ती कैरी अशी चुरगाळायची, त्याच्यात मिठण थोडीशी साखर टाकून ते पन्ह रसाच्या थुतरीत आणते, त्याचं नाव पन्ह. पण कर्तव्य आलं पाहिजे ना. इथं 4-2 म्हाताऱ्या असतील टिकल्यावाल्याला कुठं पण येत असतं का? तुम्ही चिचा आंबा नाही पण आंबा नाही. विठाला एकर भर रान झाकलंय ना, आंब्याला कैरी लागत नाही. काय करायचं ते आंबा? तरु फल बिना धेनु शिर बिना नदी नीर बिना घेह बाल बिना. 2.5 एकरचा वाडा आहे, लेकरू खेळत नाही. काय करायचं ते वाडा? 5 कोटीचं मंदिर आहे, मूर्तीच नाही. काय करायचं त्या मंदिराला? आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. देखाव्याला नाही. काही एक जणाच्या घरात गाईचा आणि वासराचा फोटो, भिंतीवर गाईचा आणि वासरांचा फोटो, त्याला तुळशीच्या मंजुळाचा हार घातलेला. मी म्हणलं आपल्याकडे जमीन किती? म्हणजे 92 एकर. गाई नाही, आमच्या बापजींनी गाय कधीच नाही. यम तुला इतका हानीन भडव्या, 92 एकर जमीन तू इथं गाय नाही, फोटो लावला सुंबळ्या, लाल होस तर हानीन यम. हो, देखाव्याला लय किंमत हो. ठीक आहे, असेल तू पैशाला, पण घरी घरी नाही ना. घरी घरी नाही त्या दिवशी मालकान वैरण टाकावं नाही गाईला बैलाला. अहो, ज्याच्याकडे जगाचा बाप 11 वर्ष 53 दिवस राहिला, वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी 11 वर्ष 53 दिवस विटेवरचा मालक नंदाच्या घरी रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकत होते. हो, कर्तव्यावर आरूढ असणारी माणसं त्याच्या इथं देव नाचत होता. देखाव्यावर यायचं नाही. घरच्या गाईला वैरण नाही, घरच्या बैलाला वैरण नाही, घरच्या म्हशीला वैरण नाही, आणि पंढरपुरात गेल्यावर 5 रुपयाची पेंडी घेतो आणि पुढच्या म्हणतो फोटो काढ. लगेच फोटो व्हायरल केला. पंढरी क्षेत्रामध्ये गाईला चारा दान. यानं चारलेली पेंडी खाल्ल्याबरोबर गाईला संडास लागली. त्या गाईच्या मालकाला 150 रुपयाच्या गोळ्या तिला खाऊ घालावं लागल्या. तर मग गोळ्या खाल्ल्यावर नाही राहिली. मालक जवळ आले, म्हणले गौमाता बाई तुला काय झालं? काही नाही म्हणे मालक, हरामखोरानं मला पेंडी चारली, त्याचा परिणाम झाला. म्हणजे देखावा करण्यासाठी जी करतेत का त्याच्या घरी नाचत नाही. असे कुंटाला लोळायलेत. विठाला विठाला मागच्या 8 दिवसापूर्वी श्रीमद भागवत कथा एका गोशाळेवरच झाली. पानाची देवळ आली. गाईची सेवा घडली पाहिजे. आदरणीय पाचपूर बाबांना बऱ्यापैकी सेवा घडती. मलाही ती सेवा घडावा असा गिरगावच्या बाळूला आशीर्वाद द्या. पैसे आहेत माझ्याकडे. पाईप द्यायला पंढरपुरातल्या मालकाने कीर्तनच सांगले. किती कॅमेरे चालू आहेत. मी काय डाका थोडा पाडतो दादा पाटील कोणाची? तर ओरिजिनल शेती करतो मस्त. भरपूर तुरी कापूस सोयाबीन ह्या चंगळ आहे. 5 काम पण त्याच्यातले गायीसाठी खर्चावा असं माझ्या अंतकरणात भाव जागा व्हावा याच्यासाठी आशीर्वाद द्या. ती सेवा मला घडावा असा आशीर्वाद द्या. बांधकाम बऱ्यापैकी झालंय पण पुढचा आता मार्गी लागावा असा आशीर्वाद द्या. कधी कधी काय असतं माहितीये का, सगळं असून पाणी चांगलं वाटत नाही. सगळं असून तसं सांगण्याची ताकद, वृत्ती, बदल व्हावा अंतकरणात गिरगावच्या बाळूचा असा बसलेल्या सात्विक सदाचारी पुण्यशील श्रोत्यांनी मला आशीर्वाद द्या. चला 3 टाइम मालकाचं दर्शन घेत होती. एके दिवशी मालकाला झोप लागली. तो संती केला ऋणी याच्यावर सांगतोय. काय कर्ज आहे देवाचं, काय कर्ज आहे. झोप लागली मालकाला. पण बाईच्या लक्षात आलं मालकाला आपण जर झोपेतून उठवलं, भजन केल्यानंच कर्ज वाढते असं डोक्यातलं काढून टाका माझ्या माईंनो.
भजन केल्यानं कर्ज वाढतंय किंवा वारीला गेल्यानंच कर्ज वाढतंय हे नाही. ह्या अगोदरचा पुरावा सांगितला पुंडलिक रायाचा तरुणांना. एखाद्या महाराजाची पिशवी आयुष्यभर उचलली असेल आणि मायबापाला बोलला नसेल तर तुला आणि त्या महाराजाला पण कोण्या नरकात टाकावं या मला कळणार नाही. माझ्यासोबत एक 10 दिवस पोरग होतो, इतकं गाडीत बसायचं. नागरे सरांनी पाहिलं ते पोरग. मी कीर्तनात आलो की चप्पल पशी उभं राहायचो आणि कीर्तनावरून उतरलो की माझी चप्पल माझ्या पुढे सरळ करून ठेवायचं. म्हणलो काय सेवा करतोय माझी. पण 19व्या दिवशी कळालं हे माईला बोलत नाही. म्हणलं तू खाली उतर, मी एकदा वाचलो, नाही तर तू माझ्या गाडीत जास्त बसल्यावर पुन्हा पुन्हा खाली गाडी जायची, तू खाली उतर. तू माय बापाला मानित नाही ना आमच्या पिशा उचलायला सुमळ्या तुझ्या पापानं मरणगीर गाव कर. मातृपितृ द्वेषी विश्वाला घातक असतात, विश्वाला घातक असतात. एक सोपा मुद्दा माहितीये का तुम्हाला मराठीतली म्हण, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जिने 9 महिने पोटात नाना प्रकारच्या वेदना सहन करून सांभाळले, असा हे वेदना देऊन त्याला जन्माला दिले, अशा आईचा जो होऊ शकत नाही, अशा बापाचा होऊ शकत नाही, ते तुमचा आमचा होऊ शकतो ते भडवा. आणि त्याला विटेवरचा मालक मानायला तो येणार आहे काय? विठाला विठाला. सद्यस्थिती काळाची अशी गरज वागणं अत्यंत गोड आहे. याच्याकरता सांगतोय. संस्कृतचे श्लोक मला हजारांनी सांगता येतील. बासरच्या मालकिनीची कृपा आहे माझ्यावर. ब्रह्मकन्या विलासिस्तम यतरसना प्रिया भयो यत्कृपा पात्रेषु बुद्धिरेकम प्रविजायतः. त्या सरस्वतीची कृपा आहे. मला सांगता येतील ओया श्लोक कितीतरी हे, पण गरज आहे काळाची. मालकाला झोप लागली, उठवा, झोप मोडण्याचं पाप लागतंय, त्रास आहे. शरीर तापेनं लालबुंद झालेले, जोर म्हणजे ताप, आणि नाही उठवा तर संध्या मोडल्या जाती. हातात पाणी घेतलं. इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतोय, इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतोय, तुमच्यातल्या एका माऊलीनं हातात वाटीत पाणी घेतलं आणि त्या पाण्याला कुंकू दाखविलं आणि एकच सांगितलं, हे जलदेवते, हे जलदेवते, मी आयुष्यभर जर मालकाची निष्ठेनं सेवा केली असेल, वात्सल्या सुजाय सुपुत्रेषु सर्वस्थिता यत् वात्सल्यायाम सा शुद्धा दुग्धायाम स्थितेषु. अशुद्ध म्हणजे रक्त. मी रक्ताचं दूध करून जसं लेकराला आई पाजते, रक्ताचं दूध करून आई जशी लेकराला पाजते, जितकं आईचं लेकरावर प्रेम, तितकं प्रेम जर मी कपाळाच्या मालकावर केलं असेल तर त्या जलदेवतेला आण वाहिली, हे जलदेवते, हे जलदेवते, तुला माझ्या कुंखाची शपथ आहे. मी जर निष्ठेनं मालकावर सेवा केली असेल तर मालक झोपेतून उठूस तर सूर्य मावळता कामा नये. आणि पश्चिम दरजात वाटी टेकून दिली. 3.5 घंटे सूर्याला थांबावं लागलं. नक्षत्र बोंबलू लागले, नक्षत्र बोंबलू लागले. काय भगवान, हे प्रकाश देवता दिवा करा, दिनपती भयो व्याप्ती ती जायते ती क्रिया. हे दिनपती, ही तुमची क्रिया आहे, हे तुमचं वागणं आहे. आम्ही नक्षत्र काही चूक करत नाही, सूर्यानं चूक करावा. भगवान सूर्यनारायण शांत झाले. महाराज त्याच्या मनात आल्या नद्या आटीतुई, त्याच्या मनात आल्या सरोवर आटीतुई. तर नक्षत्राला जाळलं नसतं का त्यानं, पण शांत होऊन नक्षत्राला सांगितलं असते, बुवा नक्षत्रांनो, मी एका पळाचा निमिषाचा वृत्या चक्षुपाती, वृत्या चक्षुपाती सवे मिल एक नियती. वरचं पापन खालच्या पापनाला लागतंय, याला एक ठराविक वेळ म्हणतात. इतक्या वेळा इतकी सुद्धा चूक करत नाही. पण पंढरीतल्या मालकानं सांगितलंय, बाईचा नवरा उठेपर्यंत तू जाऊ नकोस, कारण जर सूर्य मावळला तर नवऱ्याची संध्या राहते. किती देव नाचले असतील कल्पना करा. नक्षत्र नाचले, सूर्य नाचला. हा नाचल्यामुळं चंद्राला उशिरा यावं लागलं. हे झाल्यामुळं बाकी विश्वातला पूर्ण 3.5 तासाकरता नियम बदलला. जगाचा मालक इतका नाचलाय का? का एका पतीवर आपल्या पत्नीची इतकी श्रद्धा, इतकी श्रद्धा, म्हणून जगाच्या मालकानं 3.5 तासाचा बदल केला. ही सेवा सुद्धा विश्वाच्या मालकाला चुकवाच लागती. हे कर्ज संतांचं, त्या पतिव्रतेचं देवावर आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, ब्रह्मांडाचं गणे, 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 ब्रह्मांडाचं
लाडोळी मन मुनी नाचे मागे मागे मन मुनी नाचे मागे मागे हो सखी लाडोळी हो सखी लाडोळी मन मुनी नाचे मागे कोण बाई ती? संक्रांतीच्या दिवशी 9-10 गाडगे घेऊन वांदे ना, त्या बाईचं नाव आहे लोपामुद्रा. नाचतोय देव. ऐका पुढचा प्रसंग. मी बोलता बोलता हे 2 आधी सांगितले आणि एक प्रसंग मागं ठुलता, आता त्याच्यावर येतोय. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी एका वारकऱ्याचा व्यवसाय होता. हरी का नाम पेट का धंदा न करे मोर कांदा. बोलून गेलतो मी अगोदर. पोटासाठी माणसानं काम केलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, व्यसनी माणसापेक्षा आळसी माणसं देशासाठी घातक असतात. म्हणजे माझा असा अर्थ नाही बरं का तुम्ही व्यसन करावं. व्यसन करणारा स्वतःच्या घराची बर्बादी करतो, पण आळसी माणूस परिसराची बर्बादी करीत असतो. कलशास्ति तो जायो प्रांता दोषितो भयस्थिता नैवम गिरगावकर लिखितम किंवा नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुकेन दिले का गिरगावच्या बाळून दिले? इथे प्रांतो दूषित हा दूषित करत असतो प्रांत. काम केलं पाहिजे माणसानं. तू घोड्यावर बसलास ना सुमळ्या, मग काम कर. घोड्यावर न बसणाऱ्याला पण काम करावं लागतंय. काय खाईन दुपारी? घोड्यावर बसलेलं कळलं का? तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव. आणि घोड्यावर जे बसले नाही ते ब्रह्मचारी संन्यासी, त्यांना पण काम करावंच लागेल ना. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. दुपारी काय खायचंय करावं. अहो याच्यातून सुटलाच नाही कोणी. ऐसा कोणी दावा हे दया नावडे. 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 कन्यापुत्र घोडेदार कन्यापुत्र घोडेदार. याच्याही पुढचा पुरावा नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. भस्मदंड छाया तरुवराची. पैशाच्या विरोधात माईकवर गप्पा करणं पांचाटाला पण जमत्यात. पैशाच्या विरोधात माईकवर गप्पा करणं नालायकाला पण जमत्यात. पण पैसा नसताना कारभार करणं पंढरपुरातल्याला पण जमलं नाही. पंढरपुरातल्याला पण जमलं नाही. पैसा कोणाचा होता माहितीये का? कुबेराचा. उष्णा घेतलाय देव हे काळाची. मनुष्याचे काय मनुष्याचे काय आहे. हे काम करा. प्रत्येक संतांनी कामावर ट्रेस दिलाय. बघा सावता बाबाचं चरित्र. कांदा मुळा भाजी आवगी बाई माझी. आधी काम. कुठलेही संत. माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. भाषा 56 येत होत्या. 56 भाषेचा केलाचे गौरव. भाषा 56. ज्ञानाचे सागर. साधकांचे मायबाप. शेतीच्या वया ऐकले ज्ञानोबरायच्या. सुक्षेत्र आणि उलटे. सुक्षेत्र आणि उलटे बीज ही पेरी जे गोमटे. आलोट फळ भेटे परिवेळे की गा. टाइमला पेरणी करणारे सुमळ्या. शेजाऱ्याला बैल दिली. शेजाऱ्यानं पेरून घेतलं आणि तो रकवल वाळली. मग म्हणला जेवारी पेरी तो कशी निघन. मग बायको जोगवा मागू लागली. आणि जमीन 80 एकर बायको जोगवा मागायली. मी म्हणलं बाई 80 एकर जमीन जोगवा
हा भंगिऱ्या पदरात पडला. आमच्या बैलाला कळालंच नाही, मला नाही म्हणली ती. आमच्या बैलानं दुसऱ्याला बैल दिले आणि जमिनीतली ओल वाळल्या आणि मग घरचं रान पेरलं. काय गरज होती ज्ञानोबरायला सांगायची? तुम्ही आम्ही काम करावा, सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरी जे गोमटे आलोट फळ भेटे परिवेळे की गा. बी पण चांगलं, जमीन सुद्धा चांगली, ओलसर असा. आता शासन सांगतंय पाणी अडवा, पाणी जिरवा. आपल्याला झालंय काय माहितीये का? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट. पप्याच्या माईनं गावरान तुपात भजे तळले पण ते खाव वाटणं. आणि ज्याला भाज्यात ज्यानं मिठट टाकलं नाही त्याच्या घामानच भजे करट झाले, ते आपल्याला आवडते. आता लोक सांगते ज्याला कवडीची अक्कल नाही ते आम्हाला येऊन शिकितू पाणी अडवावर का, इथून बांध काढा. मला सुमळ्या 400 वर्षापूर्वी पैठणच्या मालकानं सांगितलंय, अनवरत मेघ जळा, अनवरत मेघ जळा, धरणे बांधून घाली जे तळा. 400 वर्षापूर्वी सांगितलंय. फक्त आमच्या येडपाटायला कळालं नाही. हे तू ऐकायले, तू तर पिऊन आला सांगायला विठाला कर्तव्यावर ट्रेस दिलाय संतांनी. त्यातले त्यात महाराष्ट्रातल्या संतांनी काळ्या मातीवर जास्त वजन दिलंय, जास्त वजन दिलंय. जरा भान ठेव जा. कामाला गरज आहे, पैसा देव नाही, पैसा देव नाही, पण देव संत या दोघाच्या नंतर जगात तिसरी शक्ती कोणती असेल तर पैसा आहे. ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी एका वारकऱ्याचा व्यवसाय होता. इथपर्यंत आलतो ना. मला ना दे एसटी लांबून आणायचा, पण बस स्टँडला नेतो बस स्टँडला. मधात प्रवासी सोडणार नाही. कडव्याच्या लांब जाईल पण येतो कडव्यावर. हो, कीर्तन करायला जर कड हो गवसत नसेल तर समजायचं चुकून दुसरं आपल्यात आलं. विठाला आणि कीर्तनकार कडव्यावर बोलला की यायला प्रमाण देता येतात ना. तोच जर कडव्यावर येत नसेल तर तुम्हाला काय करावं मिळत लागत नाही, मग तुम्ही घरीच पाहता. कीर्तनकारानं रेल्वेच्या मुंडक्यासारखी भूमिका ठेवली पाहिजे. रेल्वेची शक्यतो अपघात कमी होतात ना, तिकट हानीत नाही कोणाला. कीर्तनकारानं आपलं सूत्रबद्ध आपल्या कडव्यावर राहिलं पाहिजे. चला पैसा देऊ नाही पण देवाच्या नंतर तीच. याच्या पलीकडे सांगू का? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अहो पुराणात तर कितीतरी सांगितलंय. नाही ऊसाचे ट्रॅक्टरवाले असतात का? फुले मोठाले गाणे लावतात काका महाराज. त्याच्यात ऐकलं ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. या गाण्याच्या नादात मुंडकच घेऊन गेलं ट्रॅक्टर, मागत पालती केलं. करा वजन काय पपेच मॅमोजी तू का सुंबळ्या आता. या गाण्याच्या आवाजानं ट्रॅक्टर तिकडच पालथं केलं. भंगिऱ्या आयुष्यभर हेच चली छिन्न. जीवाचं रान केलंय त्या काळ्या मातीतल्या एका देवानं. 4 देव फक्त, मी 4च देवाला मानतो. 5वा देव अजून पठ्ठ्यानं पाहिलाच नाही आणि मानित नाही, मानित बी नाही. फक्त 4च देव. त्याच्यातला एक देव शेतकरी राजा. रक्ताचा घाम करून मातीत टाकतो आणि त्या घामापासून तयार झालेले मोती इथं बसलेला प्रत्येक जण खातो. येताना डॉक्टर हुशे साहेबांना भेटून आलो. बाबांची तब्येत त्यांची थोडी खालवलेली होती. घरीच सापडले बाबांपेक्षा. जगात असं कोण डॉक्टर आहे? नागरे सर, त्याला सोन्याच्या भाकरी खाता येते नाही. तुम्ही सर आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये असा कोणता शिक्षण मंत्री आहे त्याला चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येईल? नाही 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 नाही. इथं बसलेले बऱ्यापैकी व्यापारी आहेत. 100-200 व्यापारी गिरगावकराला विकत घेऊन भांडे घासायला लावतील, म्हणजे इतके पैसे त्याच्या जवळ आहेत. पण तुम्ही पण चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाऊ शकत नाहीत. काय खावं लागेल? माझ्या 4 क्रमांकाच्या देवानं रक्ताचा घाम करून मातीत टाकलाय त्या शेतकरी राजानं पिकवलेले मोती. तुम्हाला एक सांगू का? 1 कोटी लोकांच्या चपात्या करता येतील दादा पाटील, शिल्याबाळ महाराज, सास्ते गोवा. 1 कोटी लोकांच्या. 1 कोटी लोकांचा भात करता येईल काळे गोवा. 1 कोटी लोकांचं वरण करता येईल. अशा मशीन उपलब्ध होत्याल किंवा असत्याल. पण 2 लोकांची गहू तयार करायची मशीन आहे का? आता गिरगावच्या बाळ्याला जेवायचं, ती बाई म्हणजे महाराज थांबा, बटन दाबल्याबरोबर गहू पडत येत. ती तयार करायची मशीन आहे. 4 क्रमांकाचा देव ज्याच्या रक्ताचा घाम ज्या वेळेला काळ्या मातीत पडतो
त्यावेळेला त्या मातीतून मोती तयार होतात. ह्या देवाला कधी कधी बूट नसतो. ह्या देवाला कधी कधी उसात ज्वारीत जाण्यासाठी रात्री दारे धरण्यासाठी बॅटरी नसती हो. ह्या देवाला चांगल्या प्रतीची चप्पल नसती. ह्या देवाला एखाद्याच्या कार्यक्रमात जाण्यासाठी विस्तरीचे कपडे नसते. एक दुसरा मुद्दा सांगू का? या देवानं कमवलेल्या मालाला किती भाव द्यायचा हे पण त्याच्या हातात नसते. म्हणून या देवाचा ऊस कारखान्यात जो ड्रायव्हर व्यवस्थित नेईल त्याच्या तिसऱ्या पिढीला त्याच्या कुळात तहसीलदार जन्माला येईल. आणि तो जर मुद्दाम चुका करीन तर कायम स्वरूपी ट्रॅक्टरलाच गिरीज भरशील तू. विठाला पैशाला किंमत आहे. चला, ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय. तो घोड्यावर बसला ना काम करणं नाही म्हणला मी भजनच करीन मग पपेज माय काय खाईन. तुला हेच करायचं होतं तर बाहुल्या काऊन चालला तू? तो जात असतं ना एखाद्या आश्रमात जय बम बम बोले. तुला तर तवा लय वळवळी सुटली. पाहुण्या रावण्याला म्हणू लागला. म्हाताऱ्याला अजून कळत न माझ्या दाब नावानी मिशा झाल्या तरी म्हातार माझ्याकडे पाहिज मग. पाहुण्या रावण्याला म्हणला माझ्या बापाला जागा करा मला एखादी पोरगी पहा. तेव्हा तो तुझ्या गुडघ्याला बाशिंग बांधलं होतं सुमळ्या. आणि ती मायबापाला सोडून तिच्या बापाचं गोत्र सोडून तुझ्या गोत्रात विलीन झाली. आता भाकरी पुरतं काम करणं सुमळ्या. काम करणाऱ्याला पंढरपुरातल्या मालकाने मानलं. तुम्हाला एक माहित असावा, मामासाहेब दांडेकरांचे गुरुवर्य समाधीधन सद्गुरू आध्यात्मिक क्षेत्रातले वारकरी संप्रदायातले आदरीव गुरुवर्य मामासाहेबांचे एक शिष्य होते. शिष्य म्हणजे हे काही लोक कोणाला असा मानत नव्हते, पण पुढची माणसं त्यांना गुरु मानायचे. कचेरबा नावाचे एक व्यक्ती होते. ती व्यक्ती होती समाजानं भोई समाजाचा माणूस आणि त्याचा व्यवसाय होता मासे पकडणं. मामांनी विचारलं काय रे कचेरबा काय चाललंय? काही नाही मामा, या वर्षी समुद्रामध्ये कसल्याही प्रकारचं आगाऊचं वादळ आलं नाही, त्याच्यामुळे बऱ्यापैकी व्यवसाय झाला आणि लेकरा बाळाचं पद्धतशीर चाललंय. मामा म्हणले शाबास. बाकीचे म्हणले बाप्पा माशा धरणाऱ्याची पण पाठ थापटिली. आता मामांनी ओळखलं. मामा म्हणले त्याला शाबासकी त्याच्या धंद्याची दिली. तो जातीनं भोई, त्यानं त्याच्या धंद्यात केलेली कुसराई म्हणजे कर्तव्य कामगिरी सांगतोय. मी असं नाही म्हणत की तुम्ही मासे खा. म्हणजे काम करणाऱ्यांना मोठी मोठी माणसं थाप टाकत होती. ते त्याचं कौशल्य. काम केलं पाहिजे माणसाला. काय व्यवसाय त्या वारकऱ्याचा? ढोलवाजीनं ढोल. मृदंग हे वाद्य ओंकार राजे भगवान शिवशंकरांना आरक्षित केलेलं वारकरी संप्रदायातलं हे वाद्य महाराष्ट्री. वारकरी संप्रदायात मृदंग असेल, टाळ असेल, विणा असेल, चिपळी असेल, याच्यावर भगवान शिवशंकरांनी शिक्कामोर्तब केले. हे वाद्य ढोलकी नाही. भागवतात रामायणात ढोलकी वाजायची नाही. हो, ढोलकीच्या आवाजानं काय 150 एकर फुकल्या काय ना. हो, आणि भागवतात रामायणात ढोलकी वाजित असेल याहीनं जर ऐकली तर ह्या पप्याच्या बापाला भाकरी द्यायच्या नाही इतकं तरी होईल. तुम्हाला कोणी 1 लाख रुपये जरी दिले तरी ढोलकी वाजायची नाही. पकवादाची ताकद सांगू महाराज. स्वर्गीय शंकर बापू आपेगावकर दुसऱ्या देशात सत्कार झाला. स्वर्गीय शंकर बापू आपेगावकर ज्या वेळेला विमानात बसले, आता 80 हजाराच्या बॅग आहेत पकवाट ठेवायला, त्यावेळेला स्वर्गीय शंकर बापू आपेगावकरांनी धोतर अर्ध फाडलं आणि त्याच्यात पकवात गुंडाळला. पक्वादाला आदर करणारी व्यक्ती भारतात गाजलीच, अमेरिकेत सत्कार बापूंचा. का? ह्या वाद्याचा स्वीकार भगवान शिवशंकरांनी केला. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भजन परंपरा असेल, सर्व परंपरा भगवान शिव. गायन परंपरा सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. किंवा सांब गायन करी, गायन शंकरांनी केलं. भजन करी महादेव, वारी सुद्धा त्यांची. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, वारकरी संप्रदायाची स्थापना. अहो शंकर कीर्तन किती
किती गोड झालंय हे शिवजींनीच सांगितलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. तुमच्या माझ्यासारखे मंदिराच्या पुढे कीर्तन करू देत नव्हते, पाठीमागून कीर्तन केलं तर शिवजींनी सगळ्यांना चपराक दिली, हे कीर्तन फार गोड आहे. मंदिरच फिरिलं, मंदिरच फिरिलं. म्हणजे संप्रदायाला किती 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 मोठं नाविन्य आहे. भगवान शिवजींचा तो अधिकार आहे. हे वाद्य ठराविक वाद्य, दुदुंबी नावाचं वाद्य रणवाद्य म्हणून स्वीकारलं. या वाद्याचा तिरस्कार करायचा नाही. ते रणवाद्य रणवाद्य. आणि ढोल नावाचं वाद्य याचा तिरस्कार करायचा नाही. ढोल ढमामे गरजती. मागचं पुढचं घरी गेल्यावर तुम्ही पाठ करा. आता ढोल संप्रदायाने स्वीकारलेलं वाद्य. ढोल हे शौर्याचं वाद्य. शारदीय नवरात्र उत्सव असेल, अनंत चतुर्दशीचा माझा विघ्नहर बाप्पांचा उत्सव असेल, याच्यामध्ये ढोल पथक असते. काही काही वाद्यांनीच फक्त गुडघ्यापासून खाली अंग हलत आहे. या वाद्यांच्या थोडस लांब राहा. ज्या वाद्यांनी चित्त हलतय ते वाद्य संप्रदायाचे, आणि ज्या वाद्यांनी पाय हलतेत ते वाद्य आपल्या नाशाचे. तुम्ही काय ठरवायचं तुम्ही तुमचं ठरवा. 527 एकर जमीन एका माणसाने विकली. त्याला लय नाद त्या वाद्याचा. अजून एक नाद वाद्य होतं.